पुणे शहरात पुन्हा टोळी युद्धाचा भडका उडाला आहे। माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या खून प्रकरणातील आरोपीच्या भावावर पुणे सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात गोळ्या झाडण्यात आल्याची घटना घडली आहे। या घटनेत अक्षय उर्फ बाळा बापू म्हस्के हा गंभीर जखमी झाला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय म्हस्के याचा भाऊ आकाश याला आंदेकर खून प्रकरणात अटक करण्यात आली होती। खून प्रकरणातील आरोपींना आकाश म्हस्के याने मध्य प्रदेशातून पिस्तुले आणून दिली होती। त्यानंतर आकाश याला अटक करण्यात आली होती। आकाशचा भाऊ अक्षय हा पुणे सातारा रस्त्यावरील बालाजीनगर परिसरात बुधवारी सकाळी नाश्ता करण्यासाठी आला होता। राजश्री शाहू बँक चौकात तो थांबला होता। त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या हल्लेखोरांनी अक्षय याच्यावर गोळी झाडली। गोळी अक्षयच्या पायात शिरली। हल्लेखोरांनी त्याच्यावर कोयत्याने वार देखील केले। या घटनेत तो गंभीर जखमी झाला आहे। त्याला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे। आता सकाळी 10 वाजता एक फायरिंगची घटना आलेली आहे। एक जखमी आहे, त्यांना आपण अस्पतालमध्ये शिफ्ट केलेले आहे। आतापर्यंतची हेच माहिती आहे। तुझी पुढील चौकशी आपण करतात। एक वेळ सगळे माहिती आल्यानंतर आपण सविस्तर केली नाही। आतापर्यंत हे सगळं माहित नाही आहे। हे माहित झाल्यानंतर आपल्याला पुढील माहिती देईल। 10 वाजताची घटना सध्या तो 2 नावांची माहिती आहे। जसं मी होता मी आपल्याला धन्यवाद। नाही, आता ते आपण हॉस्पिटलला शिफ्ट केले आहे त्यांना। जसे त्याच्याबद्दल ते पुढे फुल माहिती आपल्याला नंतर सांगतो। किती लागले आणि काय लागले हे डॉक्टरची याच्या नंतर आपल्याला